हाताना थानातील दूध निपळणे यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत हाताना थानातील दूध निपळायचे फायदे. हाताना थानातील दूध कसं बाहेर निपळावं नि आयेना हाताना थानातील दूध किती वेळा बाहेर निपळावं. हाताना थानातील दूध बाहेर निपळण्याचे फायदे आहे. कडक थानापासून आराम मिळण्यासाठी, थानाग्राच्या दुखण्यावरील नि थानाच्या आसपासच्या गडद जागेवरील कोरड्या कात्रीवर इलाज करायला. जर आयेचे दुखणारे थानाग्र पोराला थान तोंडात पकडताना बरेच दुखतात तवा पोराला पाजायला. थानातील दुधाचा पुरवठा वाढायला नि टिकून राहायला. आई जेव्हा बाहेर जाते किंवा कामावर जाते तेव्हा पोराला थानातील दूध उपलब्ध ठेवण्यासाठी, थानाच्या भोवतीची गडद जागा मऊ करून पोराला पुरा थान नीट धरायला मदत करण्यासाठी, पोराला दुसरा थान द्यायच्या आधी त्यांना एका थानातील पुरा दूध पेला आहे का नाही ते तपासायला. पाणी किंवा गाईचे दुधाचे ऐवजी थानातील दूध वापरून पोरासाठी पोषक पूरक जेवण तयार करायला. आणि अकाली जन्मलेले पोरांना दूध पाजायला मदत करायला. आजारी पोरांना, कमजोर अशक्त असलेले पोरांना, चिरलेले वट नि टाळूल धव असलेले पोरांना, ज्याला पुरा थान धरायला त्रास होतो असे पोरांना. आता हाताना दूध बाहेर कसा काढावा ते शिकू. आयेला सगळ्यात जास्त शिफारस केलेला मार्ग तेना स्वतःच्या हाताना थानातील दूध बाहेर निपळणे हा आहे. कारण या पद्धतीमुळे थानाच्या जवळच्या गडद जागेला कमी वेदना जाणवतात. तसंच या पद्धतीला कंचेच उपकरणाची आवश्यकता नाही, म्हणून आये कुठेही नि केव्हाही हे करू शकते. हाताना थानातील दूध बाहेर निपळणं हे एक शिकण्याचा कौशल्य आहे नि ते सवयीना सुधारल. थान नरम असताना हाताना थानातला दूध बाहेर निपळायला सोपा होतं, म्हणून आयेना बाळतपणाचे पहिले किंवा दुसरे दिवसानंतर या कौशल्य शिकला पाहिजे. हाताना थानातील दूध बाहेर निपळण्याआधी दूध साठवण्यासाठी आयेजवळ एक स्टील किंवा काचेचा भांडा पाहिजे. तेना एक पसरट आकाराचा कप, पेला, जग किंवा भांडा निवडावा. निवडलेला भांडा तेना साबून नाहीत पाण्याना धुवावा. त्यानंतर तेना एकतर भांडा उकळते पाण्यात ठेवावा किंवा भांड्यात उकळता पाणी वतावा नि काही मिनिटांसाठी त्या तसाच ठेवावा. मग तेना एकतर त्या भांडा पुरा सुका करावा किंवा कोऱ्या स्वच्छ कापडाना त्या पुसून घ्यावा. भांडा कोरडा करायला वापरलेला कापड वापरू नये, जसं ओऱ्यातला पोतेरा. स्वच्छ भांडा पुरा कोरडा झाल्यावर पुढची पायरी आहे हाताना थानातील दूध बाहेर निपळावा. आयेचा दूध वाहता राहण्यासाठी तेना आरामात राहायला हवा आणि आपले पोराचे जवळ मायेना राहावा. आये खालील प्रयत्न करू शकते. ती शांत, एकांतपणे किंवा जवळच्या जोडीदारानी बरोबर बसू शकते. इतर हाताना थानातील दूध बाहेर निपळून काढणाऱ्या आयेचे गटात काही आया हाताना थानातील दूध सहजपणे बाहेर काढू शकतात. ती पोराला आपल्या मांडीवर घेऊन त्यांचे अंगाला अंग लावून राहू शकते किंवा ती त्याचे पोराकडे बघू शकते किंवा तिच्या पोराचा आवाज ऐकू शकते. कवा कवा त्याचे पोराचा फोटो बघणं किंवा त्याचे पोराचे कपड्याचा वास पण मदतीचा ठरतो. ती गरम पेय घेऊ शकते, पण पेय कॉफी, कडक चहा, अल्कोहोल किंवा कोणताही उत्तेजक असू नये. दुधाची सुरुवात होण्यासाठी ती त्याचे थान गरम करू शकते. त्याचे थान उबदार करायला ती त्याचे थानावर गरम पाण्यात भिजलेले कापड ठेवू शकते किंवा गरम पाण्याना आंघोळ करू शकते. ती त्याचे थानाग्रनी त्यांच्या बाजूचे गडद भाग हळूहळू खेचून किंवा त्याचे बोटांना त्यानं गोलाकार फिरवून उत्तेजित करू शकते. ती गोलाकार गतीना त्याचे थानाला हळूच मालिश करू शकते. आये त्याचे पाठीची मालिश करायला जोडीदाराला सांगू शकते. पाठीची मालिश करण्यासाठी आयेना खाली बसावा, पुढं वाकावा.
त्याचे पुढच्या टेबलावर त्यानं त्याचे हात दुमडून ठेवावं नी त्याचे हातावर त्याचा डोका ठेवावा. त्याचे थान उघडे नी ढिलू लटकलेले असावेत. जोडीदाराने आयेचे मणक्याचे खाली दोन्ही बाजूंना मालिश करावी. वरचे दिशेना अंगठा करून त्यानं त्याच्या बंद मुठींचा वापर करावा. त्यानं त्याचे अंगठ्याने लहान गोलाकार हालचाली करीत जोराना दाबावा. त्यानं एकाच वेळी मणक्याच्या दोन्ही बाजूंवर मानेपासून खांद्याच्या हाडांपर्यंत काम करावा. त्यानं हे 2 किंवा 3 मिनिट करावा. ह्या सगळ्या गोष्टी थानातून दूध बाहेर निघण्यास मदत करतील. ह्या थानातून दूध बाहेर निघण्याला ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स किंवा पाना फुटणं असाही म्हणतात. ऑक्सिटोसिन रिफ्लेक्सच्या सुरुवातीनंतर आयेना त्याचे हात धुवून स्वच्छ करावे. मग आयेना निवांत बसावा. त्यानं थोडं मोहरं वाकावा. त्यानं त्याचे थानाजवळ भांड धरावं. आता बाजूना त्यानं त्याचा अंगठा नी बोट सी आकाराच्या पकडीत थानावर ठेवावा. ती एक थान धरण्यासाठी एक हात वापरू शकते नी एक हात दुखू लागल्यास दुसऱ्या हाताना धरू शकते. थान धरताना त्याचा अंगठा थानाच्या वरील बाजूवर असावा नी त्याची बोटा थानाच्या खालच्या भागावर अंगठ्यासमोर ठेवावी. त्याचा अंगठा थानाग्र नी बोटा नेहमी सरळ रेषेत असावी नी थानाग्र अंगठा निदर्शनी बोटाच्या मंदी असावे. थानाग्रनी त्याचा अंगठा नी थानाग्रनी त्याचे बोटांचे दरम्यान 2 बोटांचा अंतर असावा. जर बोट थानाचे जास्त जवळ असतील तर कदाचित दूध प्रवाह जास्त वेळ होणार नाही. आयेना थानाग्राच्या सभोवतालच्या गडद भागाच्या खालच्या दूध नसा आखडल्यास ती जास्त दूध बाहेर काढू शकते. ह्या चित्रात आये त्याचे उजव्या हाताना त्याचे उजवे थान योग्यरित्या धरत आहे. आता स्थिर दबावाना त्यानं थान किंचित छातीचे दिशेना आत दाबावा. मग हात न हलवता वजच अंगठा व बोटांमधील थान पिळावा नी मग थानावरील भार काढावा. आयेना ह्या 3 पायऱ्या परत परत करायच्या. माघारी दाबाना पिळणा नी काढणा. छातीच्या बाजूना माग दाबण्याची पहिली पायरी ही एक महत्वाची पायरी आहे. थानाग्राच्या दिशेना दाबल्यास उलूसा दूध येईल. पण जेव्हा थान मांग दाबला जातं तेव्हा थान उतीमधून दूध बाहेर येते. पण पक्का मांग दाबायचा नाही कारण दूध नसांना अवरोध करते. जेव्हा आये हाताना थानातून दूध निपळायला सुरुवात करीते तेव्हा पहिले दुधाचे अगदी उलूचे थेंब येतील. पाना फुटताच दूध बाहेर पडते. पहिले काही प्रयत्नात दूध बाहेर सांडणं किंवा वज येणं सामान्य आहे. थान पानाच्या रूपात थानातून दूध बाहेर वाहू शकते. हाताने थानातून दूध बाहेर काढणे ही एक कला आहे जी सरावाना येते. कोलोस्ट्रम जन्मानंतरचं पहिलं दूध जे केवळ थेंबातच येऊ शकतं पण ते नवजात बाळकाला पुरेसा असतं. दाट बरेचदा पिवळं दूध ज्याचे पोरासाठी बहुसंरक्षणात्मक फायदे आहेत. जोपर्यंत दुधाचा प्रवाह पुन्हा थेंबापर्यंत हळू होत नाही तोपर्यंत आयेना 3 पायऱ्या परत परत कराव्यात. मग त्यांना थानाच्या इतर भागामधून दूध बाहेर काढण्यासाठी त्याचे बोटांचे पुनर्स्थापन करावे. थान कोठं भरलेले वाटते हे ती समजू शकते नी ते भाग संकुचित करू शकते. जेठवक दूध प्रवाह कमी होत नाही तोपर्यंत कमीत कमी 3 ते 5 मिनिटात दूध बाहेर काढावा. मग त्यांना दुसरे थानातून सगळे भागातून तशाच प्रकारे दूध बाहेर निपळावा नी मागून परत दोन्ही थानातून दुसऱ्यांदा दूध बाहेर काढून बघावा.
दोन्ही थानातून हाताना दूध पुरा बाहेर काढण्यास 20 ते 30 मिनिटा लागतात. हे विशेषतः पहिल्या काही दिवसात कदाचित जास्त वेळ घेईल. त्या दिवसात फक्त उलूचा दूध तयार केला जाऊ शकतं. हे महत्वाचे आहे की कमी वेळात दूध बाहेर काढायचा प्रयत्न करू नये. ध्यानात ठेवा, हाताना थानातून दूध बाहेर काढण्याने त्रास होत नाही. जेव्हा त्यास त्रास होत असेल तर ते तंत्र चुकीचा आहे. थानाग्र नाजूक आहे. थानाच्या दिशेला बोटाने कातडीवर घासणे, रगडणे किंवा ओढणं टाळा. यामुळे थान दुखू शकतात. थानाच्या भोवतालच्या गडद भागावर कातडी आवळणं किंवा खेचणे टाळा. तसाच थानाग्र पिळणं किंवा खेचणं टाळा. थानाग्र दाबणे किंवा ओढणे भरपूर दूध थानातून बाहेर काढू शकत नाही. हे पोर फक्त स्थानाग्र चोखण्यासारखेच आहे. हाताने थानातून दूध बाहेर काढल्यानंतर आईना भांडे स्वच्छ कापड किंवा ताटाना झाकून ठेवावा. मागून त्यांना त्याच्या थानातील काढलेला मागून दूध पाजायला सुरक्षितपणे साठवून ठेवावा. आता आईने दूध किती वेळा थानातून बाहेर निपळावं ह्याविषयी चर्चा करू. जर हेतू थानातून दूध उत्पादन सुरू करणं नी ठेवायचा हे आहे किंवा जन्माच्या वेळी कमी वजनाचा पोर किंवा आजारी नवजात पोर पाजणं आहे तर बाळंतपणानंतर शक्य तितक्या लवकर थानातून दूध बाहेर निपळावा. सुरुवातीला ती कदाचित फक्त कोलोस्ट्रमचे काही थेंबच एक्सप्रेस करू शकते. हे थानातील दूध उत्पादन सुरू करण्याला मदत करीत. हे बाळंतपणानंतर लवकरच पोरांना थानाला पेण्यासारखेच कार्य करीत. जमल तेवढं आईना थानातून दूध बाहेर निपळला पाहिजे नी बऱ्याचदा त्यांना पोराला थान पाजायला पाहिजे. हे कमीत कमी 2 ते 3 तासाच्या अंतराने करावे. रात्रीच्या वेळी देखील. थान पाजण्यामंदी बहु वेळ गेल्यास ती पुरेशी दूध तयार करू शकत नाही. जेव्हा हेतू आईचे दुधाचा पुरवठा वाढवायचा असेल नी जर काही आठवड्यानंतर ते कमी होत असल्याचे वाटल तेना पोराला थान पाजल्यावर लगेच प्रत्येक 1 ते 2 तासानंतर हाताना थानातील दूध बाहेर काढावा नी जर पोर 3 तासापेक्षा जास्त निजण्याची शक्यता असेल तर ती थानपान दरम्यान हाताना थानातील दूध बाहेर काढून ठेवू शकते. जेव्हा कामावर गेल्यावर थान कडक वाटला किंवा थानातून दूध सांडणं अशी लक्षणं दूर करणे हे उद्दिष्ट आहे. जर थानाग्र कातडी निरोगी ठेवायचा बेत आहे आईने थानातला दुधाचा एक बारीक थेंब काढून त्याचे थानाग्रावर लावावा. ते ना हे आंघोळीनंतर नी दूध पाजून झाल्यावर करावा. जर हेतू आई कामासाठी बाहेर असल्यास त्याच्या पोरासाठी दूध ठेवायचा आहे. पुरवठा कायम ठेवण्यात मदत म्हणून आईना कामावर असताना दूध बाहेर काढून ठेवावा नी कामावर जाण्या अगोदर आईना थानातील दूध बाहेर काढून ठेवायचा नी पोराला पाजण्यासाठी सांभाळणाऱ्याकडे ते द्यावा. हे करण्यासाठी त्याच्याकडे फ्रीज असेल तर आई काही आठवड्यांचे पर्यंतची सोय करू शकते नी नंतर वापरण्यासाठी ते साठवू शकते. पोरांनी थान पेल्यावर आई थानातून दूध बाहेर काढून ठेवू शकते. प्रत्येक वेळी थान पाजण्यासाठी आईने जवळपास 60 ते 90 मिलीलिटर दूध बाहेर काढून ठेवावे. आई बाहेर असताना पोराचे गरजेनुसार जास्त थानातील दूध दिला जाऊ शकतं. ध्यानात ठेवा, परत हाताना थानातील दूध बाहेर निपळून काढला तर दूध निपळणं सोपा होतं व जास्त दूध बाहेर येतं नी आई जास्त दूध तयार करील. याच्या बरोबर आपुही ट्युटोरियलच्या शेवटी आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद.